नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नांदुरा येथे ट्रॅव्हल्स गाडीला अचानक आग, 30 प्रवासी सुखरूप, मोठी दुर्घटना टळली। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात आज सकाळी ट्रॅव्हल्स गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने वेळीच मदतकार्य झाल्यामुळे गाडीत असलेले सुमारे 30 प्रवासी सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार इंदोर-अकोला मार्गावर धावणारी NL07B0694 क्रमांकाची ट्रॅव्हल्स गाडी आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास नांदुरा येथील आशीर्वाद हॉटेल समोर उभी असताना अचानक गाडीच्या मागील भागातून धूर व ज्वाळा निघू लागल्या। काही क्षणातच आग वाढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशामक दल, ओम साई फाउंडेशनची रुग्णवाहिका तसेच नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तरित्या तत्परतेने मदतकार्य सुरू केले। दरम्यान गाडीत प्रवास करणाऱ्या सुमारे 30 प्रवाशांना तातडीने सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले। त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। अग्निशामक दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली। या आगीत ट्रॅव्हल्स गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान गाडीला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत नांदुरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।